राष्ट्रगीतानंतर स्वतंत्र भारताच्या उद्देशिकेचे वाचन मी श्री उदय कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी करावे. धन्यवाद सर. भारताचे संविधान हे उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तर आजच्या ह्या 130व्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आपण श्री उदय कुलकर्णी सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांबद्दल आणि त्यांच्या वाचनाबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या 130व्या जयंतीनिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या 2 शब्द आपणासमोर मांडत आहे. आजच्या या जयंतीनिमित्त जो विषय मी मुद्दाम आपल्यासमोर मांडत आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाचन व्यासंग. आपणा सर्वांना माहीतच आहे की हा जो तळपता ज्ञानसूर्य आपल्या समोर होता किंवा आत्ताही आहे, यांचं हे ज्ञानार्जन करण्याचा जो व्यासंग होता तो व्यासंग प्रचंड होता. म्हणजे आपण जर इतिहासात पाहिलं तर जे मोठे मोठे व्यक्ती होऊन गेल्या किंवा जे नेते होऊन गेले, सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले, त्यामध्ये काही प्रसिद्ध लोक जे होते की त्यांचं ग्रंथप्रेम हे अचाट होतं. यामध्ये आपण काही थोडक्यात अशी नावं जर घेतली तर मेकॉले नावाचे एक तत्वज्ञ होऊन गेले की ज्यांचं असं म्हणणं होतं की ग्रंथ वाचण्याची मनाई करून मला कोणी राजा बनवले तरी मी त्याचा त्याग करीन. इतकं प्रचंड त्यांचं. हॅलो. येस सर. आवाज येतोय ना? हा येतोय. येस सर आवाज येतोय सर. येस सर ऑडिबल. हॅलो. Lot of disturbances are there, sir. Now it is clear? Yes, sir. Please carry on. ओके. काय प्रॉब्लेम झाला टेक्निकल काय कळत नाही. ठीक आहे. Please. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येतोय आवाज ना? Yes, sir. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या 130व्या जयंतीनिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आजच्या या 2 शब्दांना मी सुरुवात करतो. जगात काही थोर विभूती यांचं ग्रंथप्रेम प्रसिद्ध आहे. आज आपण जर पाहिलं तर ग्रंथांवर प्रचंड प्रेम करणारे असे मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यापैकी मॅकोले हे एक फार महान तत्वज्ञ होते.
त्यांचं असं म्हणणं होतं की ग्रंथ वाचण्याची मनाई करून मला कोणी राजा बनवले तरी मी त्याचा त्याग करेन, असं त्यांचं म्हणणं असायचं. अखेरच्या क्षणी कपाटातील ग्रंथाचा वियोग होणार म्हणून वॉल्टर स्कॉट हे अक्षरशः ढसाढसा रडले होते. जो माझ्या पुस्तकांना हात लावील तो माझ्या हृदयाला स्पर्श करेल, असे साने गुरुजी नेहमी म्हणायचे. त्याच परंपरेत आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं, की त्यांचं असं म्हणणं होतं की ग्रंथामुळे जीवनाला अर्थ निर्माण होतो. असे हे आंबेडकरांना ज्ञान मिळवण्यासाठी किंवा ज्ञानार्जन करण्यासाठी त्यांना प्रचंड अशी अडचणींना सामोरे जावे लागले. आभाळा एवढे दुःख सोसावे लागले व त्यानंतरच त्यांना हे प्रचंड ज्ञान प्राप्त झाले. परंतु हे सर्व ज्ञान प्राप्त करत असताना त्यांना वाचनाचा हा जो छंद लागला होता, हा छंद त्यांचा हा प्रचंड छंद, मोठा छंद होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अगदी लहानपणापासूनच वाचनाचा छंद होता. वडिलांनी काही खाऊसाठी पैसे दिले, तर ते पैसे खर्च न करता त्यातून ते जुने ग्रंथ खरेदी करतात. ग्रंथाविना क्षणभर सुद्धा त्यांना करमत नसे. त्यांची खरी वाचन भूक जी होती ती शमली गेली ती महाविद्यालयाच्या प्रांगणात किंवा आपण आता कॉलेजच्या प्रांगणात असं म्हणूया. कॉलेजमध्ये त्यांनी ज्यावेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस ते तासोनतास महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाऊन वाचत बसत असत. अभ्यासाची पुस्तके सोडून इतर पुस्तके वाचण्याची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचे असे वाचन त्यांच्या वडिलांना थोडेसे खटकत असे. म्हणून त्यांचे वडील त्यांना नेहमी म्हणायचे की आधी अभ्यास आणि मग नंतर इतर वाचन. परंतु भीमराव त्यांना म्हणायचे की बाबा मी कधी अनुत्तीर्ण होत नाही. दरवर्षी पास होतो. मग माझ्या पाठीमागे तुम्ही अभ्यासाचे असं सारखं टुमणे का लावता? मी अभ्यास करून सुद्धा इतर वाचन सुद्धा वेळेत पूर्ण करत आहे. अशी त्यांची वाचनाचा व्यासंग होता. ज्यावेळेस अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्या व्यासंगात स्वतःला वाहून घेतले, त्यावेळेस त्यांनी असा पक्का निर्धार केला होता की यापुढील सारे जीवन अध्ययनात घालवायचे. पूर्ण आयुष्यभर ते विद्यार्थी म्हणून राहिले आणि आयुष्य सर अनम्यूट करा. सर माईक कडे लक्ष द्या. अनम्यूट करा सर. ऑटो म्युटेड. येस येस. कळत नाही. अमेरिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्या व्यासंगात स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी असा पक्का निर्धार केला की यापुढे सारे जीवन मी अध्ययनात घालवीन, विद्यार्थी म्हणून राहील. कोलंबिया विद्यापीठात असताना त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास आणि विशेषतः पब्लिक फायनान्स या विषयाचा नेटाने अभ्यास केला. MA PhD पदव्या प्राप्त केल्या. अमेरिकेमध्ये एका विद्वान प्रोफेसर जे होते तिथे त्यांनी असं एक ठिकाणी लिहून ठेवलंय की ते म्हणतायत की आंबेडकरांच्या पदव्यांपेक्षा त्यांची अभ्यास साधना दुप्पट होती. आंबेडकरांचं वाचन हे त्यांच्या पदव्यांपेक्षा दुप्पट होतं असं त्यांचं म्हणणं होतं. भीमरावांनी आपल्याला जो अभ्यासाचा अधाशीपणा दाखवला त्याला अमेरिकेत तरी कुठेही तोड नव्हती. दुसरे एक महान विद्वान त्यांच्या बाबतीत म्हणतात की भीमरावांसारखा तेजस्वी दीप विद्यार्थी मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिला नाही. असे त्यांचा जो व्यासंग होता तो प्रचंड मोठा व्यासंग होता वाचनाचा. पुढच्या अभ्यासक्रमासाठी जेव्हा त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी घेण्यासाठी लंडन विद्यापीठात ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं, म्हणजे लंडन पॉलिटिकल स्कूलमध्ये, त्यावेळेस ते नेहमी त्यांच्या लायब्ररीत जात असत. ते गेले की तिथे 18 तास लायब्ररी मध्ये बसून वाचन करत असत. लायब्ररीचे दारे बंद होऊस तर ते 18 तास अखंडपणे मनन चिंतन करत बसायचे. सकाळी ते ज्यावेळेस घर सोडायचे त्यावेळेस त्यांना जे काय थोडंफार जेवण मिळायचं, कारण ते ज्यावेळेस लंडन मध्ये असायचे त्यावेळेस त्यांना पोटभर जेवण कधी मिळालं नाही, हे विशेष होतं तिथे. त्यांना जे काय थोडंफार पाव वगैरे सकाळी मिळायचे ते थोडंसं खाऊन ते येऊन सकाळी लायब्ररीत पहिलं बसायचे आणि वाचन सुरू करायचे. असा त्यांचा वाचनाचा व्यासंग प्रचंड होता. सकाळी ते मैल पायी जायचे, कारण की जर समजा आपण काही वाहनाने जर गेलो तर तेवढे पैसे लागतील म्हणून ते पैसे वाचवायचे आणि
त्या पैशामध्ये काही पुस्तकं खरेदी करून ते वाचायचे, असा त्यांचा व्यासंग होता. त्यामुळे ते मैलोनमैल पायीच भ्रमण करायचे आणि लायब्ररीपर्यंत जायचे किंवा महाविद्यालयाच्या कॉलेजपर्यंत जायचे आणि त्यावेळेस ते वाचन करायचे. दुपारी भोजनाच्या वेळी सुद्धा वाचन करून समाधान मानायचे. त्यांना कधी-कधी दुपारी जेवणासाठी काही अन्न मिळत नसे, काही जेवण पण मिळत नसे कधी-कधी. मग त्यावेळेस ते जेवणाची भूक ते वाचनाच्या भुकेवर भागवायचे. इथपर्यंत त्यांचा व्यासंग होता. दुर्लभ ग्रंथाच्या प्राप्तीसाठी ते वाचनालयात आग्रहाने विनंती करत. कधी वाचनालयात गेले तर त्यांना पुस्तक वाचण्यासाठी ते पहिलं त्यांची विनंती असायची, की यातले जे काही ग्रंथ आहेत, की जे कुठे बाहेर मिळत नाही, ते पहिले वाचून काढायचे. असं त्यांचा नेहमीचा म्हणजे त्यांची डेली रुटीन जे होतं, त्यांच्या ज्या आत्मचरित्रामध्ये लिहिण्यात आलंय, त्याप्रमाणे त्यांचं रुटीन नेटवर्क होतं, की जे वाचन पहिलं, मग सगळं बाकी नंतर. बंद झालेली दुकाने सुद्धा ते रात्रीच्या वेळेस ठोठावत असत आणि उघडून त्यातली काही पुस्तकं विकत घेता आली तर घ्यायची. असं त्यांचा एक तपश्चर्या त्यांची फार मोठी होती. अशा विद्येची आराधना डॉक्टर आंबेडकर नेहमी करत होते. या कठोर साधनेतूनच त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स नावाची पदवी तेव्हा प्राप्त केली. त्यांचं वाचन इतकं मोठं होतं, की त्यांचं असं म्हणजे त्यांचा एक विचार एका ठिकाणी वाचण्यात आला माझ्या, की "वन हॅज टू बी बॉर्न ओव्हर 9 टाइम्स अँड रीड एव्हरी डे. मे बी देन शी वुड बी एबल टू रीड ऑल द बुक्स इन द वर्ल्ड." म्हणजे असं त्यांचं म्हणणं होतं, की जेव्हा 9 वेळास मी या पृथ्वी तळावर जन्म घेईन आणि जेव्हा वाचन, वाचन आणि वाचनच करेल, तेव्हाच मला या जगात, ह्या युनिव्हर्समध्ये जेवढे उपलब्ध पुस्तकं असतील, तेवढे वाचता येतील. म्हणजे एवढा त्यांचा प्रचंड व्यासंग होता वाचनाच्या बाबतीत. त्यांचं असं नेहमी म्हणायचं, की एखादा खरा प्रेमी ज्याप्रमाणे आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो, त्याचप्रमाणे मी माझ्या पुस्तकावर प्रेम करतो. असं त्यांचा एक पुस्तकाच्या बाबतीत एक एक विशेष असा विचार होता, की पुस्तक वाचन हे त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं, की ज्याप्रमाणे आजकालच्या तरुण-तरुणी एकमेकावर प्रेम करतात, त्याही पेक्षा जास्त त्यांचं पुस्तकांवर प्रेम होतं. असे आपले व्यासंगी आंबेडकर होते. त्यासाठी त्यांचं ते ज्यावेळेस तुम्हाला अगोदरच मी आता सांगितलं, की त्यांना जेवण एक वेळेस मिळालं नाही तर चालत होतं, परंतु त्यांना पुस्तक महत्वाचं असत. म्हणून त्यांचा विचार असा नेहमी बोलला जातो, की जर तुमच्याकडे ₹2 असतील, तर ₹1 भाकरी आणि ₹1 पुस्तक घ्या. ते का घ्यायचं त्याचं पुढचं कारण पण ते सांगतात. कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. म्हणजे या दृष्टीने बघा त्यांचं वाचनावर किती प्रेम होतं. हे फार घेण्यासारखं आहे म्हणजे मोटिव्हेशनल आहे. पण आज आपण किती वाचतो आणि किती वाचायला हवं या दृष्टीने आंबेडकरांचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्या समोर आहे, की ते स्वतःची पोटाची भूक सुद्धा कधी-कधी भागवत नव्हते, परंतु वाचनाची भूक हे त्यांनी कधीच अर्ध्यावर सोडली नाही. ते वाचायचेच वाचायचे. म्हणून त्यांनी त्यांचं जे मुंबईमध्ये घर आहे राजगृह नावाचं, जे हिंदू कॉलनीमध्ये दादरला होतं. त्या घरामध्ये त्यांनी स्वतःची लायब्ररी सुरू केली होती. म्हणजे जेव्हा जे कुठल्या देशाला भेटी दिल्या त्यांनी लंडनला, अमेरिकेला वगैरे तेव्हा ते मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करत असत. आणि हे सर्व पुस्तक त्यांनी या राजगृहामध्ये ठेवले होते. साधारण एक 25,000 पुस्तकं या ग्रंथालयात होती. म्हणजे असं मानलं जायचं की त्यावेळेसची वर्ल्ड लार्जेस्ट प्रायव्हेट लायब्ररी म्हणून या ग्रंथालयाला ओळख होती. म्हणजे कोणाच्याही स्वतःच्या ग्रंथालयामध्ये म्हणजे ज्याला आपण खाजगी स्वरूपातलं ग्रंथालय मिळतं किंवा स्वतःचं आपलं जे कलेक्शन असतं ग्रंथांचं, त्यामध्ये त्यांचं कलेक्शन फार मोठं होतं. म्हणजे त्यावेळेस ते while he was studying at Columbia University, he bought more than 2000 books to read. ज्यावेळेस ते कोलंबिया विद्यापीठामध्ये ऍडमिशन त्यांनी घेतलं होतं, ज्यावेळेस ते तिथं शिकत असताना त्यांनी स्वतःच्या खर्चाने 2000 पुस्तकं खरेदी केली होती. In London, while attending round table conference, he bought 32 big boxes of the books. राउंड टेबल कॉन्फरन्स जी गोलमेज परिषद आपण म्हणतो, त्यामध्ये ते ज्यावेळेस लंडनला गेले त्यावेळेस त्यांनी 32 खोकी असे पुस्तकांची खरेदी करून भारतात पाठवली होती. म्हणजे त्यांचा वाचनाचा व्यासंग किती मोठा होता हे आपल्याला लक्षात येईल. राजगृहाला स्पेशली असं म्हटलं जायचं की स्पेशल हाऊस फॉर बुक्स असं म्हटलं जायचं. आणि त्यांच्या बाबतीत असंही लिहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, हाफ ऑफ द सॅलरी स्पेंट ऑन बुक्स. त्यांचं जे काय स्वतःची सॅलरी ज्यांना नोकरी मिळाल्यानंतर जी काय सॅलरी मिळायची त्यामधला अर्धा पगार ते पुस्तकाच्या खरेदीसाठी वापरायचे. म्हणजे बघा तुम्ही आता आपल्याकडे ग्रंथालयात सर्व पुस्तक उपलब्ध असताना आपले विद्यार्थी किती पुस्तक वाचतात
आणि त्यांच्याकडे पुस्तकं नसताना त्यांनी विकत घेऊन किती पुस्तक वाचले याचा एक खरोखर अभ्यास करण्याचा किंवा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे आपण सर्व विद्यार्थी फक्त तुम्हाला ग्रंथालयात येऊन पुस्तक वाचायचंय. जे पुस्तक आपल्याकडं मुख्यत्वे करून आहेत ते वाचायचेत. ते तुम्हाला विकत तर कुठल्याही प्रकारे घ्यायचेत नाही. तरी पण आपण सध्या वाचनाकडे दुर्लक्ष करत आहोत. त्या दृष्टीने मला इथं आवर्जून सांगावं वाटतं, की आंबेडकरांच्या या आजच्या जयंतीनिमित्त आपण असं म्हणायला हरकत नाही, की आजपासून निदान आपण रोज निदान कुठल्याही पुस्तकातले 10 पानं, 20 पानं तरी रोज कंपल्सरी वाचूया. हीच आपली एक खास आदरांजली होईल आंबेडकरांना. त्या दृष्टीने महत्वाची त्यांच्या जो संग्रह होता, ग्रंथसंग्रह, त्यामध्ये जॉन डिवे, एडविन सेलिंगमन, कबीर, बुद्धा, तुकाराम, ज्ञानेश्वर असे इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स असे अनेक प्रकारचे ग्रंथ त्यांच्या स्टॉकमध्ये असायचे. म्हणजे त्यांच्या याच्यात ग्रंथसंग्रहात संग्रही होते. अशा या ग्रंथाचा संग्रह त्यांनी करून ठेवला होता. वर ते कुठलेही कार्य करताना कर्मनिष्ठ किंवा कर्मयोगी म्हणून त्यांना म्हटलं जायचं. त्यांचा एक प्रसंग ते सांगतात, की आंबेडकर हे विद्येचे खरे कर्मयोगी मानले जातात. त्यांना एक ग्रंथ लिहायचा होता, की जो फेमस ग्रंथ नंतर आला, हू वेअर द शूद्राज अँड हाऊ दे कम टू फोर्थ वर्णाज. फोर्थ वर्णाज म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे 4 वर्ण मानले गेले त्यामधले फोर्थ वर्ण म्हणजे जे वर्ण मानले गेले त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे जे वेद मानले गेले त्या वेदावर आधारित त्यांनी हू वेअर द शूद्राज अँड हाऊ दे कम फोर्थ वर्णाज यावर आधारित एक संशोधनपर ग्रंथ लिहिण्या अगोदर त्यांनी मूळ ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे तो 10 वेळा वाचला होता. म्हणजे कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर त्याचा डीप मध्ये जाऊन अभ्यास करणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. आणि त्यानंतर त्यांनी तो ग्रंथ लिहिला होता. ऋग्वेद 10 वेळा वाचणं हे नेहमी कठीणच काम आहे. एक आपण सुद्धा नेहमी एकदा सुद्धा वाचणं शक्य नाहीये. त्यांनी ते 10 वेळा वाचलं आणि मूळ ऋग्वेद ग्रंथ हा मूळतः संस्कृत भाषेत आहे. त्यांची संस्कृत भाषा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर शिकले आणि त्यांनी तो ग्रंथ वाचून नंतर हे पुढचे ग्रंथ लिहिलेत. म्हणजे त्यांचं वाचन व्यासंग तुम्ही यातून बघू शकता. त्यांचं इंग्रजी भाषेवर सुद्धा असामान्य प्रभुत्व होतं. एकदा बाबासाहेबांच्या डोळ्यांना आजार जडला. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, तुम्ही वाचन जरा बंद करावं लागेल तुम्हाला आता. त्यावेळेस त्यांना इतके दुःख झाले, त्यांचे डोळे अश्रूंनी ओलेचिंब झाले. वाचन आहे तोपर्यंत माझे जीवन आहे. वाचन बंद झाले तर मी फार दिवस जगणार नाही, असं त्यांनी त्यावेळेस उद्गार काढलेले आहेत. म्हणजे तुम्ही त्यांचं वाचन व्यासंग किंवा ग्रंथप्रेम यातून आपल्याला दिसते. त्यांचा अजून एक प्रसंग ते नेहमी सांगतात, की ग्रंथाप्रती निष्ठा. आता त्यांची जी ग्रंथाप्रती निष्ठा होती ती खूपच मोठी होती हे आपल्याला दिसतंच. ते नेहमी पुस्तकं खरेदी करणे आणि नुसते खरेदी करून तर ठेवत नव्हते, तर त्याचं वाचनही ते करायचे. ज्यावेळेस भारताची राज्यघटना लिहिण्याची वेळ आली त्यावेळेस ते घटना समितीचे अध्यक्ष असताना एक प्रसंग त्यांच्या एका आत्मचरित्रात माझ्या वाचनात आला. त्यांचं असं म्हणणं होतं, की घटना तयार करण्यासाठी जे मौलिक ग्रंथ लागतात इंग्रजी भाषेमध्ये जे काही इतर भाषेमध्ये, त्या ग्रंथांची यादी त्यावेळेसचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी तयार केली आणि ती दुर्मिळ ग्रंथांची यादी त्यांची किंमत जरा जास्त असल्यामुळे पंडितजींनी काय केलं, की यादी बनवली आणि त्याच्याबरोबर एक धनादेशही त्यांना पाठवला, की हे ग्रंथ तुम्हाला उपयोगी पडतील, की जे आपल्याला राज्यघटना लिहिताना तुम्हाला अभ्यासासाठी उपयोगी पडतील. पण ती ज्यावेळेस यादी बाबासाहेबांनी पाहिली त्यावेळेस ती सर्व पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि बरंही वाटलं. तसं पंडितजी पण काय अभ्यासाने कमी होते असं काही नव्हतं. तर त्या दृष्टीने मग त्यांनी परत पंडितजींना आवर्जून लिहिलं, पंडितजी आपण आवर्जून उपयोगी अशा ग्रंथांची यादी व धनादेश पाठवलात याबद्दल आपले धन्यवाद. पण हे ग्रंथ आधीपासूनच माझ्याकडे आहेत. ग्रंथ महत्वाचे आहेत हे लक्षात आल्याने मी ते केव्हाच खरेदी केले आहेत. हे पत्र धनादेश बाबासाहेबांना त्यांनी साभार परत केला. प्रसंग छोटाच आहे पण यातून त्यांचं वाचनाचं व्यासंग किती महान आहे किंवा किती प्रचंड आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे दुसऱ्याला असं वाटेल की हे पुस्तक यांच्या दृष्टीने महत्वाचे असतील, पंडितजींना वाटले की हे पुस्तक यांच्या दृष्टीने महत्वाचे असतील, पण ते महत्वाचे आहेत हे त्यांना अगोदरच कळलं होतं. म्हणजे कारण त्यांचा प्रचंड वाचनाचा व्यासंगच मोठा होता. ते जिथं जायचे तिथे वाचल्याशिवाय येतच नसायचे. पण वाचन हे त्यांचं महत्वाचं भागच होता. त्यांनी ज्यावेळेस बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्याच्या आधी बौद्ध धर्माचा सुद्धा त्यांनी जोरदार अभ्यास केला. ज्यावेळेस ते नेपाळमध्ये गेले
20 नोव्हेंबर 1956ला नेपाळमध्ये बौद्ध परिषदेला ते जवळ आवर्जून उपस्थित राहिले होते. तिथे बाबासाहेब काठमांडूला एका शहरात विहार म्हणतात, विहाराला भेट देण्यासाठी गेले. विहार जवळचे शिल्पकलेचे प्रदर्शन भरले होते. त्यात तथागतांच्या मूर्ती भव्य आणि आकर्षक होत्या. तथागतांच्या प्रत्येक मुद्रेबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. विहारामधून बाहेर निघताना त्यांच्या नजरेस एक ग्रंथसंग्रह पडला. तो पाहण्यास ते निश्चितच विसरले नाहीत. नेपाळी व नेवारी भाषेतील हे विश्वोद्धारक बौद्ध साहित्य पाहताना बाबासाहेबांना अत्यानंद झाला. नेवारी भाषेतील बौद्ध वाङ्मय विकत घेऊन भारतात आणावे अशी त्यांची मोठी इच्छा होती. म्हणजे यावरून सुद्धा ते जिथे जिथे भेटी देण्यासाठी गेले तिथे ते कधीही त्यांनी ग्रंथांकडे दुर्लक्ष केलेले नाही. हे बघा, त्यांचं अजून एक पुस्तक वाचनाचा छंद आपल्याला या प्रसंगातून नेहमी दिसतो की रेल्वेचे सलून, म्हणजे बाबासाहेबांचे सर्वाधिक आवडीचे ठिकाण म्हणजे रेल्वे सलून. पुस्तक वाचणे सोयीचे व्हावे हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. बाबासाहेब 25 एप्रिल 1948 मध्ये उत्तर प्रदेशात भरलेल्या अधिवेशनासाठी गेले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू. आता सरोजिनी नायडू आपल्या सर्वांना माहितच आहेत. बाबासाहेबांना घेण्याकरता सरोजिनी नायडू रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. त्या बाबासाहेबांना म्हणाल्या, डॉक्टर साहेब, मी आपल्याला राजभवनात नेण्यासाठी आली आहे. आपण माझ्या निमंत्रणाचा स्वीकार करावा. यावर बाबासाहेब नम्रपणे उत्तरले, ताई, मी प्रवासाच्या काळात सलून मध्ये राहूनच लेखन वाचन करतो, कारण माझी प्राणप्रिय पुस्तके माझ्यासोबत असतात. त्यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी आपल्या या मित्रांना 1 मिनिट सुद्धा सोडू शकत नाही. इतक्या मित्रांना सोबत घेऊन मी आपल्या अतिथीगृहात कसा येऊ शकतो? आपल्या अतिथीगृहात यायचं असेल तर मला एकट्याला यावं लागेल आणि हे माझे सर्व ग्रंथ मित्र इथेच राहतील, म्हणून मी आपणासोबत येऊ शकत नाही. त्यावर नायडू म्हणाल्या, हे खरंच आहे बाबासाहेब, मी जिथे जिथे बघते तिथे तिथे आपल्या आवडत्या मित्रांचीच गर्दी आहे. आपल्या अभ्यासाचा फार दांडगा असा व्यासंग मी पाहिला आहे. भारत मातेला आपल्यासारख्या ज्ञानवंत सुपुत्राची मोठा गर्व आहे, असं त्यावेळेस त्या सरोजिनी नायडू म्हणाल्या होत्या. म्हणजे या सर्व प्रसंगावरून आपल्याला असे दिसत असेल की म्हणजे निश्चित दिसते की त्यांचा वाचनाचा व्यासंग किती मोठा होता. म्हणून त्यांना त्यांची जी पर्सनल लायब्ररी आहे त्याला वर्ल्ड्स ग्रेटेस्ट लायब्ररी असं म्हटलं जातं. इनसाइड एशिया, बाबासाहेब लायब्ररी वॉज द लार्जेस्ट अमंग द वर्ल्ड्स प्रायव्हेट वन्स. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्या दृष्टीने हा एक प्रूफ त्यांच्या एका वाचनामधून मला दिसला. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये एक ठिकाणी असं म्हटलंय की हाऊ मच टाइम आय डू गेट टू स्टडी ऑन माय रिटर्न जर्नी फ्रॉम इंग्लंड. आय रीड 8,000 पेजेस बिटवीन व्हेनिस अँड बॉम्बे. इट वॉज 6 days जर्नी. 6 दिवसाच्या त्यांच्या प्रवासामध्ये मुंबईला येऊस्तर त्यांनी 8,000 पेजेसचं वाचन केलं. आज तुम्ही 6 दिवसात 8,000 पेजेस वाचणं म्हणजे हे काय सोपं काम नाहीये. आपण 8 पेजेस 8 दिवसात वाचत नाही आहोत आणि यांनी 6 दिवसात 8,000 पेजेसचं वाचन केलं. म्हणजे यांचा व्यासंग किती मोठा होता हे याच्यावरून दिसतं. ते म्हणतात, यू कॅन नॉट सिट कॉन्स्टंटली ॲट प्लेस. Once I read for 64 hours at a stretch and rose only when I had finished the books. 64 hours, 64 तास ते वाचू शकत होते आणि ज्यावेळेस ते उठायचे, कधी उठायचे वाचनातून, त्यांचं पुस्तकच संपलेलं असायचं वाचताना, तेव्हा ते वाचनातून उठायचे. असे त्यांचा हा वाचन व्यासंग होता. त्यांचं असं नेहमी म्हणणं असायचे की फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. हे आजच्या काळातही तितकंच लागू पडतं की आपण फक्त डिग्री घेतली किंवा आपण फक्त पदवी घेतली म्हणजे आपण फार मोठे झालो अशातला भाग नव्हे. शिक्षण नव्हे, त्याला शिक्षण म्हणता येणार नाही. बुद्धीला सत्याकडे नेता आलं पाहिजे, भावना माणुसकीकडे नेता आलं पाहिजे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. हा त्यांचा विचार तंतोतंत जुळतो आणि हा जर विचार आपण अंमलात आणला तर मला वाटतं आपल्याला शिक्षणही सोपं जाईल आणि शिक्षणातून जे आपण घडू विद्यार्थी जे घडतील तेही अतिशय उज्ज्वल असे विद्यार्थी घडतील. मी तुम्हाला जाता जाता एक थोडक्यात शेवटच्या 5 मिनिटात एवढंच सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांचे जे चरित्र आहे ते निश्चित तुम्ही पहिल्यांदा वाचा. त्यानंतर त्यांचे भाषणं वगैरे इतर प्रचंड बरेच साहित्य आपल्याही ग्रंथालयात उपलब्ध आहे. पण त्यांचं एक विशेषतः एक चरित्र जे लिहिलंय धनंजय कीर यांनी, हे चरित्र खास वाचण्यासारखं असं आहे की हे बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांच्या
समोर हे पुस्तक लिहून झालेलं होतं आणि ते वाचून त्याची प्रशंसा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः केली होती. म्हणून या पुस्तकाला एक अनन्यसाधारण महत्व येतं. धनंजय कीर हे जे लेखक आहेत, ते लेखक साधारणतः जे आपले मोठे मोठे पुरुष म्हणजे नेते होऊन गेले आपल्याकडचे, लोकमान्य टिळक म्हणा, ज्योतिराव फुले म्हणा, बाबासाहेब आंबेडकर म्हणा, यासारखे जे मोठे मोठे नेते होते, त्यांचे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेत. आणि तेवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधी मध्ये येते, पण जन्माबरोबरच प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात प्रतिकूलतेने जे तांडव घातले, ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले. चैतन्याने लक्ष लक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती की तिने बाबासाहेबांच्या कोटी कोटी बांधवांना जागृत करून मदायत्तम तू पौरुषमचा मंत्र त्यांच्या प्राणात भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवली. ती अद्भुत कहाणी प्रत्यक्षात कशी घडली याची रोमांचकारी हकीकत या महाचरित्रात संयमशील समरसतेने सांगितलेली आहे. चरित्र नायकाचे प्रसाद पूर्व दर्शन झाल्याचे समाधान चरित्रकार धनंजय कीर यांच्या शब्दातून मिळते. म्हणजे धनंजय कीर त्यावेळेस होते आणि त्यांनी त्यांच्या वेळोवेळी इंटरव्ह्यू घेतले आणि त्या इंटरव्ह्यूच्या मुलाखतीच्या द्वारे त्यांनी हे चरित्र लिहिलेलं आहे. म्हणून या चरित्राला एक अनन्यसाधारण महत्व आहे. हे चरित्र तिन्ही भाषेत उपलब्ध आहे आणि तिन्ही पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही जर वाचायला घेतले तर हे मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाईफ अँड मिशन, रिटन बाय धनंजय कीर यांनीच लिहिलं आहे ते पुस्तक. बुक इज बेस्ड ऑन सेव्हरल इंटरव्ह्यूज ऑफ डॉक्टर आंबेडकर टेकन बाय द ऑथर अँड द फायनल क्राफ्ट ऑफ द बुक वॉज रीड, चेक अँड अप्रूव्ड बाय डॉक्टर आंबेडकर हिमसेल्फ. हे जे पुस्तक आहे याचा फायनल ड्राफ्ट त्यांनी स्वतः वाचला होता, चेक केला होता. म्हणून या पुस्तकाला एक ऑथेंटिसिटी येते. ही हॅड ऑल्सो क्लिअर्ड सम पॉइंट्स इन रिलेशन टू सम इव्हेंट्स. दिस हॅज इन्क्रीज द ऑथेंटिसिटी ऑफ द बुक. कुठलंही पुस्तक वाचताना त्याची अधिकृतता महत्वाची असते आणि ती अधिकृतता ह्या पुस्तकात का आहे, तर ही पुस्तक स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी वाचून त्यामध्ये काही बदल वगैरे सुचवून हे पुस्तक फायनल ड्राफ्टला आलेलं आहे. म्हणून या पुस्तकांना महत्व आहे. तेच पुस्तक हिंदीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. स्वयं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा अनुमोदित एकमात्र प्रामाणिक जीवन, ऐसा उसका जो एक वाक्य में उन्होंने लिखा है, वो पुस्तक के कवर पेज पे लिखा है, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित धनंजय कीर. तो असे हे पुस्तक तुम्ही वाचा. या व्यतिरिक्त अनेक आत्मचरित्र आपल्या लायब्ररीमध्ये आहे, वाचा. माझा आजचा बोलण्याचा एकच ध्येय होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं वाचन केलं तेव्हा ते कुठं पोहोचले. मग त्या दृष्टीने आपण किती वाचन करायला हवं हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करावा. आणि निश्चितच तुम्हाला वाचनासाठी कुठलीही अडचण आली तर मी आहेच आहे. आपण कधीही ग्रंथालयात येऊन हे वाचन करू शकता, घरी पुस्तक नेऊ शकता. पण तुमच्या वाचनाची भूक तुम्ही म्हणजे भूक लागली तरच ती भागवता येईल. तुम्हाला भूक लागायला हवी आणि ती भूक लागावी म्हणून मला स्पेशली आज या विषयावर बोलायचं होतं, म्हणून मी एक दोन शब्द आपल्या समोर मांडलेत. धन्यवाद. मला या आजच्या मंगलदिनी बोलण्याचा आपण मला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या प्रबोधनकारक भाषणातून नक्कीच आपण डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, त्यांना असलेली वाचनाची आवड, व्यासंग हे आपल्या विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आजच्या या आधुनिक युगामध्ये आपण वाचन संस्कृतीपासून खूप दूर जात आहोत. वाचनाची आवडच जणू आपल्यापासून आज दूर जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या व्यासंगातून आपले विद्यार्थी काही नक्कीच बोध घेतील, त्यांच्या विचारांचा आदर करून पुढील पिढ्यांपर्यंत ते पोहोचवतील. नक्कीच आपल्या भाषणातून दोन शब्दातून आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण हे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपले धन्यवाद मानतो.